सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर पहिल्यांदाच आपण शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहत असाल, मला पाहत असाल, तर तुम्हा सर्व प्रेक्षकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती, आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ या माध्यमाला आपण सबस्क्राईब करून पुढे व्हा. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या एकमेव युट्यूब प्रबोधन माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. काल शिवसेना नेते सन्माननीय आदित्य साहेब ठाकरे, युवा सेना प्रमुख, ज्या वेळेस मोहित कंबोजच्या घरी त्याच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित राहिले, अनेक शिवसैनिकांना मी सोशल मीडियावर व्यक्त होताना पाहिलं, अनेक शिवसैनिकांची मी विरोधी मतं पाहिली, अनेक शिवसैनिकांनी मला मेसेजेस केले, फोन कॉल्स झाले. सोशल मीडियावर मी मेसेजेस पाहत असताना मला काही गोष्टींची उत्तरं इथे देणं अनिवार्य वाटतं. शिवसैनिकांच्या काही प्रश्नांची उत्तर देणं मला इथे अनिवार्य वाटतं, गरजेचं वाटतं. हे कदाचित पक्षाच्या वतीने या सर्वावर काय उत्तर येईल मला माहीत नाही. मी संजय राऊत साहेबांची स्टेटमेंट पाहिली, अंबादास दानवे साहेबांची स्टेटमेंट पाहिली, त्यानंतर सुषमाताई अंधारे असतील, अगदी अनिल परब साहेबांची स्टेटमेंट पाहिली. पण त्याच्या पलीकडे जाऊन मला जे वाटतं हे मी तुम्हा सर्वांसमोर ठेवण्याचा अगदी माझ्या मनाप्रमाणे मी एक प्रयत्न करणार आहे. माझं मन काय सांगतं, माझं मत काय सांगतं. सर्वात प्रथम मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो. प्रसाद लाड यांचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये प्रसाद लाड म्हणतात, ज्यावेळेस माझी भूमिका ही अतिशय पीकवर होती, म्हणजे शिवसेनेवर टीका करणारी माझी भूमिका अतिशय पीकवर असताना, एका टोकावर असताना सुद्धा माझ्या मुलाच्या लग्न कार्यामध्ये संजय राऊत साहेब, कारण सकाळी संजय राऊत साहेब जे प्रसाद लाड यांना धुवायचे, भाजपाला जे धुवायचे, तरी सुद्धा माझ्या मुलाच्या लग्न कार्यात त्यांनी उपस्थिती लावली होती. आता माझ्या मुलीच्या लग्न कार्यामध्ये ज्या वेळेस शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना मी जवळपास गेल्या 5-6 वर्षांनंतर पहिल्यांदा मातोश्रीवर गेलो, पत्रिका दिली, माझा तिथे पाहुणचार झाला, आम्ही तिथे जवळपास तास सव्वा तास गप्पा मारल्या. एक साधारणसा आमदार भारतीय जनता पक्षाचा मातोश्रीवर जातो आणि तिथे गेल्यानंतर त्याचा पाहुणचार होतो. सारं काही व्यवस्थितपणे त्याने सांगितलं. हे मला तुम्हाला दाखवण्यामागचं तात्पर्य एवढं आहे, कुटुंब एका बाजूला, राजकारण एका बाजूला, या दोन गोष्टींमध्ये आपण कायम अंतर ठेवलेलं आहे. मी तुम्हाला सर्वप्रथम हा व्हिडिओ दाखवतो, यापुढे मी माझं विश्लेषण करतो. पहा. उद्धव ठाकरेंकडे मी स्वतः गेलो. जवळजवळ मी 2022 नंतर, म्हणजे 2019 नंतर उद्धव ठाकरेंकडे मी पत्रिका द्यायला गेलो. 6 वर्षांनी मी गेलो. त्यांनी स्वागत केलं माझं. मी त्यांना मेसेज टाकला की मला पत्रिका द्यायला यायचंय. काय गप्पा झाल्या त्यावेळेस? अनेक गप्पा मारल्या. 2 तास आम्ही गप्पा मारल्या. निवडणुकीवर काय आता निवडणूक सोडून गप्पा मारल्या. कौटुंबिक गप्पा मारल्या. पूर्वी कसं होतं, काय होतं, बाळासाहेबांचा टाइम कसा होता. आणि उद्धव ठाकरे पण फार स्वतः मिश्किल माणूस आहे. तो राजकीय माणूसच नाही, तो कलाकार आहे. तो बाळासाहेबांचं रक्त आहे, तो कलाकार आहे. आदित्य ठाकरे स्वतः आले, वहिनी आल्या, आम्हाला नाश्ता दिला खायला. आम्ही भरपूर नाश्ता खाल्ला. 1.5-2 तास आम्ही बसलो होतो. त्याच्यामुळे राज ठाकरेंकडे गेलो, तिथे सकाळी ब्रेकफास्टला गेलो. त्यांची तर आमची मैत्री तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. नाना पटोले आले होते, विजय वडेट्टीवार आला होता, अनेक उद्योजक आले होते, अनेक निवेदक आले होते. संजय राऊत साहेबांचं माझं बोलणं झालं होतं. ते दिल्लीत होते, राज्यसभेचं अधिवेशन असल्यामुळे. माझ्या मुलीच्या लग्नात संजय राऊत, मी पीकला त्यांच्याशी भांडत होतो त्यावेळेला होते, कारण तुमची दोघांची खूप वार प्रत्यारोप होते ना. मला राऊत साहेबांचा फोन आला होता, शक्य झालं तर येईन. मी नाही आलो तर सुनील येत, त्यांचा भाऊ आला होता सुनील. प्रत्येक जण येतो तसं नाही. आता मी माझ्या आजच्या विषयावर येतो. मोहित कंबोज. या मोहित कंबोज विषयी तुमच्या आणि माझ्या मनामध्ये यत्किंचितही, अगदी एवढी सुद्धा आत्मीयता नाही. मी तर हेही खूप जास्त सांगितलं. हा मोहित कंबोज, ज्याला शिवसैनिकांनी चांगला प्रसाद दिलेला आहे, मातोश्रीच्या बाहेर रेकी करतानाचा, याच्या गाडीवर दगड पडलेली आहेत, या मोहित कंबोजला शिवसैनिकांनी फक्त ठोकायचा बाकी ठेवला होता. हा जर तावडीत सापडला असता त्या क्षणाला, तर शिवसैनिकांनी याचं सुजवून काय केलं असं तुम्हाला सर्वांना चांगलंच माहिती आहे. मोहित कंबोज हे व्यक्तिमत्व, याला एका बाजूला घ्या. मोहित कंबोजचं आमंत्रण, त्याला एका बाजूला घ्या. आणि मोहित कंबोजच्या मुलीचं तो वाढदिवसाचा कार्यक्रम, याला एका बाजूला घ्या. आता येतो मोहित कंबोजवर. मोहित कंबोजशी आपलं राजकीय वैर, आपलं वैचारिक वैर हे कायम राहील.
जोवर हा मोहित कंबोज शिवसेनेच्या विरुद्ध अशा भूमिका घेत राहील, शिवसेनेच्या विरोधात कट कारस्थान रचत राहील, तोवर या मोहित कंबोजला हे असंच उत्तर मिळणार. ते आपण मागे त्याचा काय पाणुतारा केला होता, आपल्या शिवसेना एक वादळवर सुद्धा त्याला सोडलं नव्हतं. मोहित कंबोजला आपण कायम ठोकतच राहणार. पण विषय ज्या वेळेस त्याच्या मुलीच्या वाढदिवसाचा येतो त्यावेळेस एक भूमिका बाजूला ठेवायची. मी तुम्हाला त्यासाठी प्रसाद लाडांचा, अगदी तुम्ही अदानी अंबानींचं सुद्धा उदाहरण घ्या. अदानींच्या त्या सगळ्या धारावीच्या प्रोजेक्टच्या विरोधात शिवसेने इतका कडवट विरोध कुणीच केला नसेल, तरी सुद्धा अदानींच्या घरचे काही कौटुंबिक कार्यक्रम असतील, अंबानींच्या घरचे काही कौटुंबिक कार्यक्रम असतील, लग्न सोहळे असतील, याच्यामध्ये तुम्हाला शिवसेनेचे पक्षप्रमुख असतील, सन्माननीय मनसे अध्यक्ष असतील, यांची उपस्थिती दिसते. ह्या दोन गोष्टी या राजकारणात वेगळ्या ठेवायला हव्यात. अगदी तुम्ही पाहिलं असाल काल परवाच्या विधानसभेच्या त्या शेवटच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ज्यावेळेस उद्धव साहेब भाषण करत होते त्यावेळेस ते म्हणाले, देवेंद्रजी हे अधिवेशन संपल्यानंतर मी तुमच्याकडे येणार आहे, आपण बसतोय. आता विचार करा, देवेंद्र फडणवीस, आता ज्या ज्या शिवसैनिकांनी हे सांगितलंय, मी सर्व शिवसैनिकांच्या मताचा 100% इथे आदर करतो. जर तुम्ही मला हा प्रश्न विचाराल तुमचं मत काय, तर नक्कीच ही गोष्ट टाळता येऊ शकली असती का, प्रयत्न तसा करायला काय हरकत होती. पण ठीक आहे, आदित्य साहेब गेले, अगदी 12व्या-13व्या मिनिटाला ते बाहेर पडले. 13 मिनिटाच्या या भेटीमध्ये काय घडलं काय नाही घडलं याच्यावर मी इथे चर्चा करणार नाही. शिवसैनिकांच्या मनामध्ये काय प्रश्न आहेत त्याच्यावर मात्र इथे चर्चा करेल. आज विचार करा, देवेंद्र फडणवीस ह्या माणसाचा संबंध शिवसेनेच्या ह्या हत्येमागे, शिवसेनेची जी हत्या घडवून आणली, या हत्येमध्ये देवेंद्र फडणवीस या व्यक्तीचा हात आहे. आज देवेंद्र फडणवीस, आपण एक क्षण, मी तुम्हाला पुन्हा सांगतो, एक क्षण हा देवेंद्र फडणवीस किंवा याची भाजपा याला एक वेळ सहन करू, पण शिंदे टोळी नाही, शिंदे टोळीला अजिबात नाही. कारण शेवटी ही बाहेरची माणसं, शेवटी ही त्रयस्थ माणसं, यांचा आपल्याशी काहीच संबंध नाही. कारण पण आपल्या घरच्यांनी, आपल्या घरातल्यांनी, आपल्या लेकरांनी, आपल्या मुलांनी आपल्या पाठीत खंजीर खुपसलाय, आईच्या कुशीत वार केलाय. या त्या लेकरांना क्षमा नाही. लेकरं कसली म्हणतोय मी यांना, ही जाऊ द्या, माझ्या तोंडात परत शब्द बदलतात माझे, आणि मला सोशल मीडियावर फार शिवसेनेच्या भाषेव्यतिरिक्त फार चौकटीतल्या भाषेत मला राहायचंय, आणि हा माझा प्रण आहे. असो, तुम्ही विचार करा, देवेंद्र फडणवीसांना सुद्धा उद्धव साहेब म्हणतायत आपण भेटूयात. ही राजकीय एक संस्कृती आहे, याच्यामधून आपण आपली प्रगल्भता दाखवत असतो, आपल्या विचारांची प्रगल्भता दाखवत असतो, आपली एक संस्कृती दाखवत असतो. महाराष्ट्राची संस्कृती राहिलेली आहे, आणि त्याचाच एक भाग म्हणून जरा आता तुम्ही विचार करा ना, बाळासाहेबांनी 80% समाजकारण 20% राजकारण हे एक सूत्र आपल्याला दिलंय. आपण खरंच हे सूत्र पाळतो? शिवसैनिकांना तुम्ही स्वतःला विचार करा, तुम्ही कधी हे सूत्र पाळता का? तुम्ही 20% सुद्धा राजकारण करत नाही, तुम्ही 80%च्या ऐवजी 200% समाजकारण करता, आणि इथे आपण फसतो. तत्पूर्वी मी तुम्हाला उद्धव साहेबांचा तो कालचा व्हिडिओ दाखवतो, ज्यामध्ये त्यांनी शेवटी देवेंद्र फडणवीसांना सुद्धा आपण भेटतोय म्हणून सांगितलं. जर ती कटुताच मनात असती तर देवेंद्र फडणवीसांना आपण भेटलोच नसतो. तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला हवा. निरोप घेतोय. जसं मगाशी मुख्यमंत्री महोदय आपल्या आधी मी जेव्हा आलो तेव्हा तुमच्या आधी मी जे बोलत होते त्यांचं थोडंसं ऐकलं की कुठे भेटू. मी मुख्यमंत्री महोदय थोड्या वेळाने आपल्याला भेटायला येणार आहे, पण काही जणांना रणांगणात, काही जणांना कुठे, आणि काही जणांना असं वाटतं की इथे भेटलात तर अशी काही लोक आहेत. असो, मी आणि आता हा खरा प्रश्न, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एक खरा प्रश्न असा उभा राहतो. आपण मीडिया म्हणून आदित्य साहेबांना हा प्रश्न विचारतो की आदित्य ठाकरे हे का गेले, पण कधी हा प्रश्न मीडियाने मोहित कंबोजला विचारलाय की मोहित कंबोज, तुमचं एवढं शत्रुत्व असताना शिवसेनेशी तुम्ही आदित्य ठाकरेंना निमंत्रण का दिलं? तुमचं निमंत्रण यायलाच नव्हतं पाहिजे होतं. लक्षात ठेवा, ही भारतीय जनता पक्षाची ही इथून चालणारी बुद्धी ही तुम्हा आम्हाला कधी कळणार, ती आपल्याला कधी कळतच नाही. अनेकांनी असेही अर्थ लावले, भाजपा शिवसेना जवळ येते, शिंदेंना हे चॅलेंज आहे, शिंदेंना आमंत्रण दिलं गेलं की नाही माहिती नाही, पण शिंदे तिथे नव्हते. हा एक वेगळा भाग राहिला, त्या भागात मी जात नाही.
पण ज्या वेळेस तुम्ही पहा ती चित्रा वाघांसारख्या किंवा संबंध भारतीय जनता पक्षातले 99% पेक्षा जास्त नेते हे कुठल्या ना कुठल्या तरी माणसावर टीका करत होते ज्यावेळेस ते इकडे होते, आज तिकडे गेल्यानंतर किंबहुना तिकडची माणसं इकडच्यांवर टीका, जसं तुम्ही एक उदाहरण घ्या चित्रा वाघांचं. चित्रा वाघ, संजय राठोड, पूजा चव्हाण प्रकरण आज एकत्र आहेत की? अशा भूमिका आपण बदललेल्या नाहीत, राजकीय भूमिका आपण बदललेल्या नाहीत. राजकीय भूमिका आपल्या कधीही बदलल्या, ह्या राजकीय भूमिका बदलल्या गेलेल्या आहेत. याला लाचारी म्हणायची, याला सत्तेसाठी लाचारी म्हणायची, राजकीय भूमिका नाही. पण इथे कौटुंबिक कार्यक्रम होता, त्या मुलीचा वाढदिवस होता, महाराष्ट्रातनं अनेक दिग्गजांना आमंत्रण होती, त्यात आदित्य साहेबांना निमंत्रण होतं आणि विशेष निमंत्रण होतं. त्यांना विशेष पाहुणे म्हणून आदित्य साहेब तिथे हवे होते. 12 मिनिटाच्या त्या उपस्थितीमध्ये आदित्य साहेबांनी एका दगडात अनेक पक्षी मारले, त्यावर मी आज बोलणार नाही. एका दगडात अनेक पक्षी ठार केलेले आहेत आदित्य ठाकरेंनी. शिवसैनिकांना आपल्या नेतृत्वावर तुम्हाला विश्वास ठेवायला हवा. आपण आपल्या नेतृत्वावर अशा प्रकारचा हा एक वेगळा भावनिक दबाव आणून आपण आपलं नुकसान करून घेऊ. ते 20% राजकारण सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आता ह्या प्रसाद लाडांविषयी आपलं काही सौख्य होतं का? काही आपले चांगले विचार होते का? अदानी अंबानी चांगले विचार, पण शेवटी 20% राजकारणाचा हा सुद्धा एक भाग असतो ना. एवढं खुल्यामध्ये सांगायला लागलं तर कसं व्हायचं शिवसैनिकांना? ह्या गोष्टी मला तुम्हाला इथे सांगायची खरं तर गरज नाही पडली पाहिजे. राज ठाकरे, आदित्य ठाकरेंची नावं घेऊन सकाळपासून बातम्या चालल्यात. यांचं नाव घेतल्याशिवाय टीआरपी होत नाही, हे तुम्ही समजून घ्या. मीडिया तुम्हाला तापवणार आणि तुम्ही तापत राहणार. आणि तुमच्या कमेंटकडे पाहिल्यानंतर इतर हे दीड दमडीचे आहेत ना, इतर पक्षातले हे टोळ्यांमधले, गटांमधले हे दीड दमडीच्यांना तो एक चघळायला मुद्दा मिळणार. बघा शिवसैनिकांची मतं ठाकरेंच्या विरोधात. आपल्या नेतृत्वावर आपल्याला विश्वास ठेवायला हवा. मला माझं मत विचारलं, मीही सांगेन तुम्हाला. टाळता येऊ शकलं असतं, टाळलं असतं तर बरंच झालं असतं. पण ठीक आहे, शिवसैनिकांनो लक्षात घ्या, त्याच्या मागे काही ना काहीतरी तुमच्या एवढ्या लाखो शिवसैनिकांच्या भावना आदित्य साहेबांना समजत नसतील का? हा माझा साधा प्रश्न आहे तुम्हाला, साधा प्रश्न. आता बघा ना, शत्रुत्वाच्या जागी ठेवायचं, मुलीचा आशीर्वाद मुलीच्या आशीर्वादाच्या जागी ठेवायचा. या दोन गोष्टींना आपण वेगळं करायचं. राजकारणात सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या, राजकारणाचा भाग हा वेगळा. राजकारणात कोणी कोणाचा शत्रू आणि कायमचं मित्रही नसतं. जरी ही म्हण असली तरी आपण याच्यामध्ये एक अपवाद ठरतो. शिंदे टोळीला कधीही माफी नाही. ते राजकारणातलं शत्रुत्व मित्रत्व ह्या गोष्टी आम्हाला कळत नाही, पण शिंदे टोळीला कधीही माफी नाही. त्या दिवशी सन्माननीय राऊत साहेबांचं एक स्टेटमेंट होतं, एक वेळ भाजपा परवडेल पण शिंदे टोळी नाही. त्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. अनेक गोष्टी आहेत खरं तर तुम्हाला सांगायचं झालं तर बघा ना, मिलिंद नार्वेकरांचं तुम्ही उदाहरण घ्या. त्यांच्या गणपतीला मी पाहिलंय, अगदी देवेंद्र फडणवीसांपासून एकनाथ शिंदेपर्यंत हे सारी मंडळी येऊन गेली. याचा अर्थ मिलिंद नार्वेकर जाणार आहेत का? याचा अर्थ मिलिंद नार्वेकर त्यांच्या गटात सहभागी झालेले आहेत का? याचा अर्थ देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे काय त्यांचे पक्ष सोडून इकडे येणार आहेत का? असं नाहीये. हे कौटुंबिक कार्यक्रम आहेत, हे धार्मिक कार्यक्रम आहेत. याला एका वेगळ्या अर्थाने बाजूला ठेवायचं, हे लक्षात घ्या तुम्ही. मला काय सांगायचं आहे, माझ्या बोलण्याचा मतितार्थ लक्षात घ्या. बाकी तुम्ही सारे समजूतदार आहात. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये आपण एकमेकांच्या कायम, अगदी शत्रूच्याही घरात आपण कायम जात असतो. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उद्धव साहेबांनी ज्यावेळेस ती 2 वाक्य वापरली, त्यातच सारं काही आलं. आपण कुठे शत्रुत्व ठेवायचं, कुठे मित्रत्व ठेवायचं, कुठे ताणायचं, कुठे सोडायचं, या गोष्टी जर आपण आज नाही समजलो, जिथे ताणायचंय तिथे सोडून दिलं आणि जिथे सोडून द्यायचं तिथे ताणलं, तर नक्कीच तुटणार आहे आणि नक्कीच काहीतरी बिघडणार आहे. महाराष्ट्रात खूप काही घडतंय, महाराष्ट्रात खूप काही घडणार सुद्धा आहे. बऱ्याच गोष्टी तुम्हाला भविष्यात पाहायला मिळतील. फक्त थोडा धीर धरा शिवसैनिकांनो, आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवा. आज एवढ्या कठीण परिस्थितीतून शिवसेनेचं नेतृत्व जात असताना, अशा वाईट परिस्थितीतून शिवसेनेचं नेतृत्व जात असताना, अशा परिस्थिती असले अंगाशी येणार निर्णय शिवसेनेचं नेतृत्व कधीही घेणार नाही. नवोदित नेतृत्व तर अजिबात घेणार नाही, याचा तुम्ही विश्वास ठेवा. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र शिवसैनिकांना. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.